आलो फक्त थांबा दादा. राजे आज पाडवा, संभाजीराजे आज पाडवा आहे, काय बुकिंग कशी आज? पाडव्याच्या निमित्तानं नारायणगाव आणि जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना तमाशा पंढरीमध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया या सर्व पत्रकारांना आमच्या तमाशा पंढरीच्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय चांगला माहोल आहे. शेतकरी नेहमी सुगीमध्ये आणि तमाशा पाहताना खुश असतो आणि यावर्षी अतिशय आनंदात आहे, कारण ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरीची भूमी आहे आणि या भूमीमध्ये मुक्ताई आहे आणि या देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज या लोककलावंतांना भरभरून आशीर्वाद देतात आणि सुखी समाधानानं त्यांना ते घरी पाठवतात. यावर्षी अतिशय चांगला उत्साह या पंढरीमध्ये आहे. आपल्यासारखे अनेक चॅनल इथे येऊन गेले आणि राज्यामध्ये तमाशा कलाकार फडमालक सुकावलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी किती राहुट्या लागल्या? 35 रावट्या या ठिकाणी स्थायिक आहेत. आजचा टर्नओव्हर किती असेल? आजचा तर 100 कोटीच्या पुढे असेल. 100 कोटीच्या पुढे? हो, सगळ्या तारखा बुक झाल्या, जवळजवळ बुक होत आलेले. किती दिवस राहुट्या टर्नओव्हर इथं? जास्तच आहे पण सांगण्याची भीती वाटते. पुढं प्रेक्षकांना घुंगरवालीपेक्षा कमी कपड्यावाली जास्त आवडते. नाही, प्रेक्षकांचा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. माझ्या मुलाला काय आवडतं तो त्याच्या मनाचा विचार आहे, परंतु गावगाड्यातल्या लोकांना आज ही तमाशाची आवड आहे. आमची स्त्री जी आहे ती चापून चुपून बिंबीच्या वरती साडी वरवंट बांधते आणि चोळी तिचे अंग भरून असते. आमच्यामध्ये इतरांवर टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही, परंतु आम्ही कुठलंही शरीर दाखवून आम्ही पैसे मिळवत नाही, आम्ही पाठी नाही. आता काही डीजेवरची गाणी वगैरे वाजवून काही महिला कलाकार कार्यक्रम करत असतात, त्याचा काही फडमालकांना किंवा तुमच्या तमाशा कलेला काही फटका बसतो? संबंध नाही. आता मुलं राहिली नाहीत गावात, कार्टी झालेले आहेत. आधी काय म्हणायची म्हातारी माणसं, अरे ती पोरं जेवली का बघा. आता ती पोरं राहिली नाही. ज्यानं जन्म दिला आहे त्या आईबापाचं ऐकत नाहीत. आम्ही काय 5 तास त्या गावात जातो, आधी 3 तास. त्या पोरांनी आमचं ऐकावं असं आमचं मतच नाही. काढलेल्या आईबाचं ऐकत नाही. ती झाली कार्टी. ती पोरं आत्ताच एका गावची 2 लोक होती, 3 पोरं. शेवटी जावा म्हणलं मी, बरोबर का, नाही तमाशा करा फाडून एवढी आगाव पडायची होती, अतिशय नालायक होती. पुढे बोला. यंदा सगळं हाऊसफुल, 1 नंबर. तेरे मेरे बीच में